आजचा व्हिडिओ सिंह राशीसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या पवित्र आणि आध्यात्मिक परिवारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी येणारी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण या काळामध्ये ग्रहांची स्थिती आणि ऊर्जेचा प्रवाह तुमच्या जीवनात काही विशेष बदल घडवून आणण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक ठरणार आहे. तसेच काही गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगल्यास मोठ्या अडचणींपासून वाचण्याची संधी देखील मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थांचे नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ म्हणून. मित्रांनो, हा व्हिडिओ धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून याचा उद्देश श्रद्धा आणि सकारात्मकता वाढवणे हा आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन आणि कर्म वेगळे असतात, त्यामुळे विवेक आणि संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु ग्रहांच्या संकेताकडे योग्य वेळी लक्ष दिल्यास अनेक संकटावर मात करण्याचा मार्ग नक्कीच सापडू शकतो. आणि सिंह राशीच्या लोकांसाठी ही पौर्णिमा अशाच काही महत्त्वाच्या संदेशासह येत आहे. सिंह राशीचे स्वामी सूर्य आहेत आणि सूर्य हा आत्मविश्वास, सामर्थ्य, नेतृत्व आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या धाडस आणि पुढे जाण्याची वृत्ती असते. परंतु पौर्णिमेनंतर निर्माण होणाऱ्या ग्रहयोगांमुळे काही गोष्टींमध्ये संयम आणि शांतता ठेवणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण छोट्या चुका मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात आणि ज्या गोष्टी सहज सोडवता आल्या असत्या त्या अधिक गुंतागुंतीच्या बनू शकतात. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. तसेच कोणत्याही नवीन योजनेत प्रवेश करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. काही लोक गोड बोलून तुमचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु प्रत्येक गोष्टीची पडताळणी केल्याशिवाय निर्णय घेणे हिताचे ठरेल. कारण या काळात आर्थिक फसवणुकीची शक्यता देखील दुर्लक्षित करता येणार नाही. कौटुंबिक जीवनामध्ये देखील शांतता आणि समजूतदारपणा आवश्यक ठरणार आहे. घरातील सदस्यांशी बोलताना शब्दांचा योग्य वापर करा, कारण रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतात. विशेषतः वडीलधारी मंडळींचा सल्ला घेणे आणि त्यांचा आदर करणे तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. कारण त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते आणि अनेक समस्यांचे निराकरण सहजपणे होऊ शकते. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आत्मविश्वास टिकवून ठेवणे आवश्यक आहे. परंतु कोणत्याही सहकार्याशी वाद टाळा, कारण तुमच्या विरोधात काही लोक गुप्तपणे काम करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सतर्क राहणे आणि स्वतःचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करणे हाच यशाचा खरा मार्ग ठरणार आहे. संयम आणि मेहनत यामुळेच तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल. आरोग्याच्या बाबतीत देखील दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. थकवा, मानसिक तणाव आणि झोपेच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार यांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार आणि सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यास मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच स्वामी समर्थांच्या नामस्मरणामुळे मनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. पौर्णिमेच्या रात्री काही विशेष आध्यात्मिक उपाय केल्यास त्याचा लाभ मिळू शकतो. घरामध्ये तुपाचा दिवा लावून स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. तसेच गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान केल्यास पुण्यप्राप्ती होते आणि जीवनातील अडथळे कमी होण्यास मदत मिळते. श्रद्धा आणि सेवा हीच खरी शक्ती आहे आणि त्यातूनच जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ एक इशारा देखील आहे आणि एक नवीन संधी देखील आहे. सावधगिरी बाळगल्यास आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अनेक मोठ्या अडचणी टाळता येऊ शकतात. तसेच नवीन यश, प्रगतीचे दरवाजे देखील उघडू शकतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास गमावू नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचारांसह पुढे चालत राहा.
कारण प्रत्येक संकटामध्ये एक नवीन संधी दडलेली असते आणि श्रद्धा आणि मेहनत व संयम यांच्या जोरावर कोणतीही कठीण परिस्थिती सहज पार करता येऊ शकते. मित्रांनो, सिंह राशीच्या जातकांसाठी पौर्णिमेनंतरचा हा काळ काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकणे आवश्यक ठरणार आहे. कारण ग्रहांची बदलती स्थिती तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांवर प्रभाव टाकू शकते. काही प्रसंग तुम्हाला संयम आणि धैर्याची परीक्षा देणारे असू शकतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा आणि प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे पाहण्याचा प्रयत्न करा. या काळामध्ये तुमच्या जवळच्या काही व्यक्तींचे खरे स्वरूप समोर येण्याची शक्यता आहे. जे लोक आत्तापर्यंत तुमच्या हिताचे बोलत होते, त्यांच्यामधील काही लोक तुमच्या स्वतःच्या फायद्याचा विचार करत असल्याचे जाणवू शकते. त्यामुळे कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहू नका. आणि सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असते आणि हीच क्षमता तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकते. प्रेम आणि कौटुंबिक जीवनामध्ये देखील संयम राखणं आवश्यक आहे. जोडीदारासोबत संवाद वाढवा आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. लहानसहान कारणांमुळे वाद निर्माण होऊ देऊ नका, कारण प्रेम आणि विश्वास हेच नात्यांचे खरे सामर्थ्य असते. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेणे आणि त्यांच्या अनुभवांचा आदर करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. पौर्णिमेनंतरचा हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील अनुकूल मानला जात आहे. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, सकाळी आणि संध्याकाळी देवा लावा, तसेच शक्य असल्यास गरजू व्यक्तींना मदत करा. कारण दानधर्म आणि सेवा यामुळे जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनाला सकारात्मक दिशा मिळते. श्रद्धा आणि विश्वास यांच्या बळावर अनेक संकटावर सहज मात करता येते. मित्रांनो, सिंह राशीच्या जातकांसाठी पौर्णिमेनंतरचा काळ सावधगिरीचा असला तरी तो नवीन संधी आणि सकारात्मक बदलांचे दार देखील उघडणार आहे. श्रद्धा अधिक दृढ करा, कारण जिथे विश्वास आणि भक्ती असते तेथे प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती आपोआप प्राप्त होत असते. प्रत्येक घटनेकडे एक संदेश म्हणून पहा. काही लोक दूर जातील तर काही नवीन माणसे तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि यश घेऊन येतील. काही अपूर्ण कामे पूर्ण होतील तर काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येऊ शकतात. परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये शांतता, संयम राखणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. पौर्णिमेच्या पवित्र रात्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. घरामध्ये तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा की जीवनातील सर्व अडथळे दूर होत आणि सुख समृद्धीचे नवीन मार्ग खुले होत. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा, कारण सेवा आणि दान यामध्येच खरे पुण्य दडलेले असते आणि अशा सत्कर्मामुळे जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, जर तुम्ही योग्य वेळी सावध राहिलात आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतलात तर येणारे दिवस तुमच्यासाठी मोठे यश आणि आनंद घेऊन येऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. स्वतःच्या मनाचा आवाज ऐका आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर अढळ विश्वास ठेवा. कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि कठीण प्रसंगानंतर यशाचा नवा अध्याय सुरू होतो. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.